हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी इथे एक ब्लाऊजची कटिंग घेऊन आलेली आहे, जो की आपलं प्रिन्सेस कटमध्ये असणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे फोल्डेड करून अस्तर घ्यायचं आहे. जे काही तुमची ब्लाऊजची घडी असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे अस्तर सेट करून घ्यायचं आहे. खुली साईड ही समोर ठेवायची आहे आणि बंद साईड ही आपल्या बाजूने ठेवायची आहे. आता इथे पूर्ण उंचीचं मार्क करायचं आहे आपल्याला. 13.5 इंच पूर्ण उंची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14.5 इंच घेतलेली आहे. तयार उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे आणि अशा प्रकारे लाईन ओढून एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळा 2 इंचचा घ्यायचा आहे आणि इथे शोल्डर माझं खूपच कमी होतं, त्यामुळे मी इथे 2.5 इंच असं शोल्डर पट्टी घेतलेली आहे. 2.5 इंचाची इथे शोल्डर पट्टी झाल्यानंतर पूर्ण शोल्डर इथे आपलं 4.5 इंच येणार आहे. आता आपल्याला मुंढ्याचं मार्किंग करायचं आहे. 8 इंच इथे म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच असल्यामुळे मी इथे 4.5 इंच मुंढा घेतलेला आहे. मुंढा खोली इथे मी 4.5 इंच ठेवलेली आहे. 32 इंच साईजचं ब्लाऊज आहे आपलं हे, त्यामुळे मी 4.5 इंच इथे मुंडा ठेवलेला आहे आणि गळारुंदी 2 इंच घेऊन 9.5 इंच वरती अशा प्रकारे गळ्याला इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागचा 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि समोरचा 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. आता जो आपण मुंड्याला इथे शेप देणार आहोत त्याला सेंटर काढायचं आहे. लाईनचं सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही मुंड्याला अशा प्रकारे जिथे आपण पॉईंट काढले आहेत तिथून आकार द्यायचा आहे. आता खालच्या साईडने कमरेचं मार्क टाकायचं आहे. कंबर इथे माझे चौथा भाग 6.5 इंच आहे. 1 इंच टक्ससाठी घ्यायचा आहे आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग इथे 8 इंच आहे आणि समोर 1.5 इंच मी शिलाईसाठी घेतलेला आहे. आता मी अशा प्रकारे इथे गळ्याला आकार देऊन घेतला आहे. तुम्हाला जो कोणता आकार इथे बनवायचा असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. आता ही नॉर्मली बॅक साईडची मार्किंग आपली करून झालेली आहे. ती आपल्याला जशास तशी मार्क केलेल्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला खालचा मुंडा कट होऊ द्यायचा नाही, फक्त वरचाच मुंडा जो आपण घेतलेला आहे तोच कट करायचा आहे. आता हे पॅटर्न आपल्याला जशास तसं समोरच्या भागावरती ठेवायचं आहे. इथे आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे, त्यामुळे जशास तसं हे आपल्याला खालच्या पार्टवरती ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथे मी किंचित असं थोडंसं 2 लाईन एवढं हुकपट्टीसाठी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तुम्ही इथे हुकपट्टीमध्ये दाबत असाल शिलाई करते वेळेस तर तुम्ही इथे अर्धा पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता. मी इथे 2 इंच सुद्धा एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथे मुंड्याचं मार्किंग जे होतं ते करून घेतलेलं आहे. मुंड्याला आकार सुद्धा गोल असा देऊन घेतलेला आहे. आता इथे पाठीमागचा समोरचा गळा 5.5 इंचचा तयार आहे, त्यामुळे मी अर्धा इंच प्लस करून 6 इंच गळा लांबी घेतलेली आहे आणि गळारुंदी जे काही आपली पाठीमागं होती तेवढीच घेतलेली आहे. इथे गळ्याला शेप देऊन झाला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला थोडंसं पाव इंचाचं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण का इथे आपल्याला प्रिन्सचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता आपल्याला मुंड्याच्या साईडने 1 इंच आणि खाली कमरेच्या साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे प्रिन्स कट आपलं ब्लाऊज कट होणार आहे, त्यासाठी दोन्ही साईडने आपल्याला इथे टक्ससाठी एक्स्ट्रा मार्किंग करायची आहे. आता आपल्याला जो काही टक्सचा पॉईंट आहे ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. 9.5 इंचावरती मी इथे टक्स पॉईंट घेतलेले आहे. इकडून आपल्याला 3.5 इंचावरती घ्यायचं आहे. जी हुकपट्टीची साईड आहे ना त्यावरती आपल्याला जे आपण 2 लाईनचं मार्किंग घेतलं होतं ना ते सोडून आपल्याला इथे 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि खालच्या साईडला कमरेच्या लाईनवरती आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचं आहे. समोर 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की आपलं टक्ससाठी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पॉईंट जोडून घेऊन एक आपल्याला टक्सचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे 4 इंचावरती एक मार्क करायची आहे. जी आपली आर्महोलची लाईन आहे, जी मुंड्याची लाईन आहे, तिथे आपल्याला 4 इंचावरती लाईन देऊन अशा प्रकारे प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे.
आता इथे प्रिन्स कटचा शेप व्यवस्थित येण्यासाठी 2 इंचाचा आपल्याला स्ट्रेट मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने प्रिन्स कटला एक शेप देऊन घ्यायचा आहे. हे पूर्ण टक्समध्ये आपलं कट होणार आहे. इथे व्यवस्थित असा आपला प्रिन्सचा आकार येणार आहे. आता जे आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं ते आपल्याला दोन्ही साईडने कमी कमी करून टाकायचं आहे, कारण का हे फक्त आपलं टक्समध्येच असणार आहे. आपल्या प्रिन्स कटला मस्त असा पफ यावा ह्यासाठी आपण खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता जो गळा आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. हे पूर्ण मार्किंग आपल्याला जशास तशी कट करून घ्यायची आहे. मुंडा खोली इथे अर्धा इंचाची आपण दिली होती, पाठीमागच्या भागापेक्षा जास्त ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि जे साईडने एक्स्ट्राचं वाढवलं होतं ते सुद्धा आपल्याला इथे कट करायचं आहे. इथे आपण जो टक्समध्ये एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि बाकीचं पूर्ण इथे कट करायचं आहे. पूर्ण कटिंग इथे आपली फ्रंट पार्टची करून झालेली आहे. जे जॉईंट वगैरे असतील ते आपल्याला इथे लगेचच कट करून ठेवायचे आहेत. आता बॅक पार्टचा जो गळा आपण कट केलेला नव्हता तो आपल्याला गळासुद्धा इथे कट करायचा आहे. तुम्हाला जर कोणता वेगळा आकार इथे गळ्याला द्यायचा आहे तर तुम्ही तो सुद्धा आकार देऊ शकता. आपला आकार हा असा असणार आहे. आता इथे आपल्याला स्लीव्हची कटिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला बॅक साईडचा मुंढा मोजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मार्जिनपर्यंत मुंढा मोजायचा नाही आहे. जेवढा का मार्जिनच्या बाजूला मुंढा असेल तेवढाच मोजायचा आहे. जे काही एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ते सोडून मुंढा मोजून घ्यायचा आहे. इथे माझा 5.75 इंच मुंढा आलेला आहे. तुमचा जे काही आलेला असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे घडी टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करण्यासाठी मी 7 इंचावरती अशा प्रकारे घडी घालून घेतलेली आहे. माझे 5.75 इंचाचा मुंढा आहे, त्यामुळे मी 5.75 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. आता इथे 5 इंचाची मला तयार बाही ठेवायची आहे, त्यामुळे मी इथे 5 इंचावरती खूण करून घेतलेली आहे. बाही लांबी 5 इंच. त्यानंतर इथे आणखी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला फोल्डेड साईडपासून 2 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि खालच्या साईडला सुद्धा इथे आपल्याला बाही डाऊन इथे 2 इंचावरती द्यायचं आहे आणि बाहीला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. समोरचा सुद्धा शेप इथे आपल्याला लगेचच देऊन घ्यायचा आहे. जिथे आपला 5.75 इंच मुंडा येत आहे तिथे आपल्याला मार्क करायचा आहे आणि समोर 1.5 इंचवरती मार्जिनसाठी घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा 4.5 इंच आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आणि 1.5 इंच समोर शिलाईसाठी घ्यायचं आहे. इथे आपली पूर्ण बाहीची मार्किंग करून झालेली आहे. इथे आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. 32 साईजच्या छातीच्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग आपली इथे झालेली आहे. मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला नाही आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया असाच एक मस्त व्हिडिओ